बा नाही चाललंय का ताक हलवायचं चाललंय ना. किती वेळा येणार बा नाही ह्या लागतं की 1 तास लागतो त्याला काढस्तोवर भांड्यात चरवीत बरस्तोवर ते गोळा तास जातो ना. आणि पुन्हा दुसरं नुसतं एकदा बसलं तर त्याच्यावर म्हणल्यावर ना हो लगेच उरकन ते अर्ध्या तासात बी. पण दुसरा अर्धा तास इकडं तिकडं उठण्यात बसण्यात जातो माझा. सकाळ सकाळ हाताचा व्यायाम पण होतो या. हा. दिवसभर कमी होतो ना व्यायाम त्यामुळे मग सांग सायंकाळी दिवसभर असतोच पण सकाळच्या बारी व्यायाम केलेला असतो चांगला. हा वॉकिंग होती ना. रात्रभर झोपल्या सकाळच्या बारी असं अंग आल्याला मस्त वाटतं. व्यायाम होते मग लोक ना सकाळच्या बरे उठून वॉकिंगला जाते वॉकिंग म्हणतात का त्याला. आज मग काय आहे जेवणाचा बेत. बघू आता चटणी मिरचा करून ताक. हा त्यासोबत ना ताकाचा आता लय आधार झालाय बनायला. मग ताक असल्याच्या नंतर काय बनवलं ना खायची मिरची नुसता ठ्यासा जरी बनवलं ना काळ्या मिरचीचा आणि ताक त्यासोबत बाजरीची भाकर तर अगदी मस्तच जेवण होतं. हे लोणी म्हणजे दिवस उगवायच्या आताच लोणी निघलं पाहिजे ताकातून असं असतं. कारण मग ऊन लागले की ते होतं नाही का बनाय पागात ना. हा पाका होतं. त्यासाठी आपल्या बायांना लय मेहनत घ्यावी लागते. परत हे ताक म्हणजे आम्ही आपल्या शेतकऱ्यांना किंवा मग कोण आपल्या बिराडावर पाहुणं आलं त्यांना प्यायला देतो. शेतकऱ्याला पण लय कुठच्या हे ताक आवडते. हा मग आवराजून फोन करून विचारतात आहे का. ताकाची कढी तर लय भारी होती. अजून कढी नाही बनवली पण आता बनवू एका दिवशी वेळ भेटेल तेव्हा. मग काय सकाळच्या बरे बाण आहे. पक्षी पण येते त्या पक्ष्यांचंच राणे. हा पक्ष्यांचंच घर आहे इथं गाव इथं. पक्ष्यांच्या गावात उलट आपण राहतो या. हा ना सकाळच्या बरे कोकिळा पावशा सकाळच्या बरे येतात नाही का फेरफाटक्याला. त्यांचं जागच येते. हा ना फळं फुलं ते शोधते ते. हा उजळता उजळता पक्ष्यांचा म्हणजे आवाज भरपूर येतो नाही का. कारण 4 वाजल्यापासून चिवचिव चालू असतं त्यांचं. हा कुठं आज कुठं जायचं उद्या कुठं जायचं त्यांना पण स्थलांतर करायला लागतं ना. हा मग प्रत्येकाला इशारा द्यायचा चला. आता इथून म्हणजे गाडी पण भरपूर गेल्या. गेले अरे होय चालू येत आता त्या सगळे सगळे पक्षी म्हणजे पाठापाठ स्थलांतर करतात पोटा पाण्यासाठी. वरनं बघा की आणि जी वटवाघूळ असते ती म्हणजे रात्रभर म्हणजे जमलेली खाण्याच्या शोधावर असते. आणि मग सकाळ सकाळ म्हणजे उजाडता ती परत लोमकाळते. जाऊन झाडा लोंबका वेगळंच आहे ना थोडं. आहे ना. आता मस्त बाकी ताक जरा प्यायचा. आता एक एक तांब्या कोण एक गलास नाही का बाण. हा आणि मग जेवणा बरं परत हा परत जेवणा बरं खायचं. हे बघा दादा आणि मी आज आहे 2 जण आम्ही मेंढराकडं. तर आलो इकडं होळा मेंढरा घेऊन. आता वाय चारली आणि पाणी पाजली होळव. मग दादा कसं काय इकडं चाराय. पातळ पातळच आहे आता पहिल्यासारखं राहिलंच नाही. पहिली इथं दाव होती ना. पहिले इथं मुळं होतं सारं. आता त्यामध्ये तिथं इरा असायची त्या इरीने अशी एकूण पाटाने सारी खासरात मळ असायची शिमग्यापर्यंत. शिमग्याच्या मोर मग ते उलकायचे. हा ना शिमग्याची पाडवाला येईल इथे शिमग्यापर्यंत पाणी पुरला की मग पाडवेपर्यंत 10 दिवस 15 दिवस कचेरी जायचं शेवटचा तरकारी काढायला. तर बाण आहे बिराडावर थांबली तिचं काम आहे. आणि मग दादा म्हणलं मी येतो मेंढराकडं. तर आता आम्ही 2 जण आहे मेंढराकडं. दिवसभर मस्त बाकी चारून संध्याकाळी जायचं घेऊन बिराडावर.
त्याची मोठ कशी असायची, हा पुढे जाताना मी गाणं, हा मागं येताना मी गाणं चालू. असं ना ते म्हणजे वा. आता तर जाऊ ना बैलवाला. होय दादा, तुम्ही कुठलं म्हणजे दिवस लय वेगवेगळं बघितला. आता 50 वर्षापासून मला कळतं की कसं कसं होतं आणि आता काय झालं. हा ना 50 वर्षापाशी एक गुंठ्याचा वावर असलं तरी ते भात लावायचे. हा एक गुंठ्याचं शेत असलं मावाल्याकडे हा. तरी भात लावायचे. आता ह्या भागामध्ये म्हणजे जमिनी गेल्या, आता शहरीकरण गावाला बी शहरीकरण व्हायला लागलं. आता काय माडे केवढं हा ना पाणी घाण सुटलं. हा ना, म्हणजे बराचसा काय इकडं म्हणजे जे निसर्ग चांगला होता त्याच्यात प्रदूषण व्हायला लागला. आता पहिल्यासारखं राहिले, लोक पहिली साधी असायची. हा ना आता समजा चिखलाची फटफटी नाही, राशीर गावात नाही, पेट्रोल नाही. म्हणजे त्या टायमाला 75% लोक म्हणजे गावाच्या शिवारात राहत होते, औषधावर बेड्यात. 75 बाहेर राहत होती, हा निमित्त नक्की राहत होती. निमी गावात राहायचे, आपली घरात ठरायची. तर त्याला 4 मुलगा असतात, त्यातलं 2 मुलगा गावात राहायचं, 2 मुलगा शेतावर राहायचं. हम्म. बाबा त्याचा असेल शेतावर जायचा घरी. त्या होळाच्या कडेने म्हणजे अशा विहिरी होत्या आणि मग त्याच्यावर 10 वाजताचे मग ते मोठ्याने पाणी ओढायचं. तर हाय तर मेंढर चालले ते होळच्या कडे चांगलं होळाने आता पाणी पण खांडव त्या अशा विहिरीचा आकार आहे, त्या ठिकाणी पाणी मेंढराचे चरत निघाल ते पुढं. दादा आली का मागली मेंढर? दादा आहे तर माग 5 तारीख. वाघ पण आमच्या सोबतच आहे मेंढरामध्ये. दादांकडं पाण्याची बाटली पण आहे, कारण ऊन पण लय लागते आणि मग उन्हाळ्याचं माणूस पाणी लय पिते, तर पाण्याची बाटली भरून आणली. रोज आणावाच लागते बाणायला आणि मला. हा द्यावायचं जरा. वा! ठरवू! ठरवू! कसं काय ऊन लागते मग? ऊन लागते चांगलं बाबा. आता 5-4 वाजले तरी ऊन लागते. हा ना दे इकडे तिला मोर पप्पा गेल्या बाकी ठरवू! निवाळा खाला हो हाड हाडियो. चांगले चरते ते. दिवसभर मस्त बाकी मेंढर चारली आणि आता निघाल ते वाड्याला. मग दादा कशा काय मेंढ्या चारल्या? बरं झालं, एकदम एक नंबर झाले. हा. आता वाळाच मार. बोल पुढं चला. वा, मी बोलू. हा वा, खरं खरं. का नाही म्हणजे फिरणार नाही. हा फिरल्या वा, वा. दिवस आज एकदम आनंदात गेला. हा दादा आता पुढं बोलावं तिला मोरपणा. बरंच लांब जायचं अजून मेंढर घेऊन. काय चाललंय बानाई? दूध ठेवलंय तापायला. होय. हो मग आज काय बनवलं? आज बनवलं तूप होय. सागरने दोघांनी. दादा आणि मी गेलो होतो मेंढराकडं आणि बानाईने आज मस्त बाकी आपल्या शेराडाचं मेंढराचं दूध त्याचं लोणी काढून ते आज तूप बनवले मस्त बाकी गावरान तूप. ते राहिलेलं भांड राहिले ते शिर होता. तर आता त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. तर बानाने मस्त बाकी आज ह्यो भात पण बनवलाय. कोणता भात आहे बानाई? भात वय हा भात आहे काय आहे आता त्याचं काहीतरी नाव आहे, पण ते इंद्रायणी भेटलं. आंबे मुहूर्त नाही ना. हा असंच काहीतरी. तर आता तुपाचा आस्वाद घ्यायचा आहे. हे असं दूध काढायचं, त्याला तापवायचं हम्म आणि मग गार करून परत गिर जायचं. मग सकाळ त्याचं दह्यातनं हलवून लोणी काढायचं. मग ते ताक द्यायचं आपलं माणसांना नेऊन घरोघरी देतोय आपण. तर हा ना प्रत्येकाला ज्याला आवड आहे त्याला नेऊन देतोय. आलं वर दूध पण. आता हे दूध तापते या चुलीवर मस्त बाकी. हे लाकूड भारी तुम्ही दिल तर मला हलवाया. सकाळी बोराडीचं ना. हा. हा. मस्तच आहे. आता हे असंच ठेवणार आहे, परत बी लागन ना. डालग्यात ठेवायचं सागायला. घेऊ नको आपलं कुठं टाकू नको. नाही थांब ना, धुतलं नाही अजून त्याला. आज बानाईने बनवलेल्या गावठी तुपाचा आस्वाद घ्यायचा या मस्त पैकी अगदी
दूध वर आलं जरा पाणी टाकते शितोडा दिल्यावर ते जाईन खाली मग एकदा कडून द्यायला लागतं चांगला अर्धा तास तरच गोळा निघतो. मामा जर दिवसभर घरी असलं ना हा तर लय गोड दूध तापून ठेवतात. सागरने खाल्लं होय सागर तू? मेंढ्या बिंड्या तू खाल्लं बाळा? मग काय पण भात खाल्ला होय? दोघांनी दुपारच खाला. आज ना हा बनवलं अजून जेवायचे सागरला. बाळा ती ताट द्या. दादा तुम्ही आज दांबलात चाल हाय नाही लय दमलो पण हाय व्हायचं बरं बरं नाही दमलो. इकडं मस्त बाकी देव पण पुजून घेतलाय हा. बाळू मामा वाती लावून घेतली हा. आता जरा आपल्याला बाळू मामाला पण निवेद्य दावून घ्यायचंय. आता चाललंय बाणायचं वाढायचं. या गावठी तुपासाठी लय मेहनत घ्यावं लागते आपल्या महिलांना. लवकर उठवून ते हलवून घ्यायचं रवीनी गुळसून घ्यायला लागतं. मग त्यातनं दह्यातनं लोणी काढायचं हलवून आणि मग बांधलं ताक पण आपल्याला प्यायला भेटतं. बाकीचं भरलं तिकडं चरवीत भरून ठेवलं. सागर मग सागरने हा मागाशीच दान कावलं. जाणकावलं सागरने मग आता ह्याच्यातच भात घ्यावं काय जेवण निवडलं दावते ना ह्या वाटीतच ठेवू का देवा. हा ठेव साखर टाक थोडे आणि भात. हे बघूला असं वाकडं केलं होतं आणि ते मग निताळलं याच्यात. देवाला ना बर गुळ एक दोन तुपात ठेवायचं. हा गुळ बाण तुपामध्ये विगरत नाही ना? नाही अजिबात गेलं साली जी ठेवला होता ना हा तो यंदा काढलाय. त्या गुळाचं म्हणलं काय माहिती ह्याच्या टायमाला काढला शिमग्याच्या टायमाला इगरलेला नाही तर त्याच्यात हा सागा बी होता. हा आता वर ठेवलं जरा तांब्यात म्हणलं मग संध्याकाळी. हा, वर ठेव. तुला बंदी आता तू पण देऊच आहे बार काय बंदी आहो द्यायचं बाबा तुला गप चला तू तर खायला लागते बारकीने मग तू खाल्यावर देवाला पावतून दे. आता देवाला पण नैवेद्य दावून घेतला आणि चाललंय बाणाचं आता वाढायचं. आज तूप आणि भात मस्त बघे बसायचे जेवायला. भातात थोडं थोडं दूध पण द्यायचं. बर बर काय रे बाळा बर बर सागरला दूध नाही द्यायचं. हा लगेच आम्हाला पण नाही द्यायचं. हा हा पहिले पळीने तुप खायचं ना मामा. टाका गे बाबा पळीने वाढायची बिचारी. पळीने तुप पितळाची पळी असायची आणि ते असं झुणक्याला कापून आता का झुणका वाढतो. हा आता तिने बद्दल तिथं 50 लिटर तर तुपच होत होतं. हो ना? 10 काळशे 12 काळशे किती लिटर व्हायचं? 50-60 लिटर होत होतं. सागरण दादा बसते हाताची. आता मी तांब्याने हे अशा पितळाच्या कळशांना आतनं कलय असायचं त्याला. हा होय हो मामा हं. मी तांब्याने वाढते तुम्हाला. तुम्ही तांब्याने वाढा पण ती पळीने वाढायची बिचारी. लपकची लपक हा माझ्या आईची मावळण माझी चुलती लागायची आणि ते कंता पाहुणा येऊन त्याला पळीने वाढायची असं ना. झुणक्याचं गेली होऊन ती आपली बिचारी. मग तिला काय? ताक भरपूर होतं ना. मी जेव्हा त्याला एकच लेक आणि मग पळीने तू वाढायची येईल पाहुणे थोडंच त्याला का की बाबा ह्याला वाढलं तर असं त्याला वाढलं तसं असं काय नव्हतं. मग काय गुळ आणि तुपू पळीभर. आता गुळ दिला असता तरी जमला असता ना. बरं, जाऊ दे चला. तेव्हा साखर नव्हती गुळच असायची. नाही गुळात बी भारी लागतं. जय बाळूमामा
मस्त बाकी बात या भात चांगला आहे. आज बाणाने मस्त बाकी गावरान तूप बनवले आणि त्या संग भात मस्त बाकी त्याचा आस्वाद घेतोय या जेवायला. सागर कसं काय झाले एक नंबर झाले ना. सागरने मग आधी नंबर हाणलाय. गोड असेल. बरं झालं ना दादा तूप तूप म्हणलं हां पद्धतीवरच आहे. अगदी मस्त बाकी आजचं हे गावरान तूप झालं आपले शिराडाच्या मेंढराचं दुधाचं. किती वेळ गेला बाणाय ह्याला वय हा 2 तास गेले. 2 तास गेलो ना. हा तिला जपून करायला लागतं. जास्त कमी झाला सागरने समज कधी होते सागरने काय मदत सागरने वय हं? सागरने मदत केली खायची. मग? हा ते येल थोडं सोडायची मदत केली. हा. माझ्या नव्हतं देणार सागरने मदत ती केल्याने. मग सोलू लागला 2-4 सोललं त्याने. आता त्याने डबल खाल्लं ना त्याने. हा बाणाय जरा थोडं थोडं दूध टाकवायचं. टाकत्या परत एक हप्ता घ्या. हा? आता जेवण तुमचं हेच. आजचं ना त्याला गोड अर्ध मला आज सगळ्यांनी जेवण ह्याच्यावर जेवायचं तुपावर. हा. सकाळ सकाळ बी तूप. हम्म. आता पहिल्यांदा व्हायचं मामांनी आता नुसतं तुपावून भात होते तुम्ही आता. दूध घ्यायचं म्हणलं तर परत मग वाढलं ओली ओली. डबल नंबर आला ना. अरे मध्ये नाही वाढलं वाटतं. मधलं सीट राहिलं ना. हा, मधलं राहिलं. नाही तसं नाही करायचं. आणि दूध आणा. आणत्या तुला दूध लागते का? तुला साखर टाकली नाही बाळा मी. बरं बरं मी सरली बाया मी. दूध तापले ना हा, टाकते की. आणा. कसा का जाण सकाळचं तर एकच नंबर होईल. देऊ का सकाळचं मस्त बाकी असं गलास गलास आणा. ठेवले कशी ती हे कशी ती जायला लागतं का तर मग पॅक बांधायला लागतं. लय जपायचं वावरात ह्याच्यात कसं काय आहे. नको येऊन दे. काय नो बायनो रातचं लाल धरत तापले किडूक मिडूक नाही जाऊन दे. म्हणून तर असं जपून हे काम करायला लागतं. नाही नाही बाबा. एवढं दूध देऊ का सगळं एवढं? होता तो ना चला बस समाधान नुसतं. सागा तुला दूध देऊ का त्याला नको. सागर तुला नको का अजून ऊन हे दूध होतो का सगळं? हा हा आहे ना ऊन.